ह्या सुट्टीत MSCIT मध्ये अनुभवा AI/ML च्या रंजक दुनियेचा सफर। MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जेचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स। आजच MSCIT ला प्रवेश निश्चित करा। MSCIT कोर्स पावर्ड बाय AI। राज्यात घडलेल्या अद्भुत राजकीय घडामोडींमुळे सारीच समीकरणं बदलली आहेत। रायगडच्या राजकारणातही त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत। पेणचे माजी आमदार युवा नेतृत्व धैर्यशील पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन खासदारकीची उमेदवारी देण्याचं जवळजवळ निश्चित झालं होतं। ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यामुळे रायगडची लोकसभेची उमेदवारी विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना जाहीर झाली। लोकसभेसाठी धैर्यशील पाटील हे जोमानं कामाला लागले होते। उमेदवारी जवळपास निश्चित झाली असतानाच राष्ट्रवादीच्या सत्तेतील प्रवेशामुळे धैर्यशील पाटलांच्या उमेदवारीवर पाणी पडलंय। भाजपच्या कार्यकर्त्यांचाही यामुळे मोठा हिरमोड झालाय। आता प्रश्न पडतो की सुनील तटकरे उद्या लोकसभेत निवडून आले तर काय होईल? लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पेण मतदारसंघातून भाजपतर्फे कोणाला तिकीट मिळेल याची निश्चित शाश्वती नाही। कदाचित धैर्यशील पाटलांचं नाव देखील विधानसभेसाठी पुढे येऊ शकतं। त्यामुळे रविशेठ पाटील यांचे कार्यकर्ते नाराज होणार हे निश्चित। एका अर्थानं सुनील तटकरे यांच्या लोकसभा उमेदवारीमुळे रविशेठ पाटील यांना पुन्हा एक अडथळा निर्माण होणार आहे। लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडीतील पक्ष आहेत ते त्याच गठबंधनात राहतील हे कोणीही ठामपणे सांगू शकणार नाही। कदाचित आताच होत असलेल्या तिकीट वाटपावरून विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून असंख्य इच्छुक उमेदवार निर्माण होणार आहेत। त्यामुळे कदाचित विधानसभा निवडणूक प्रत्येक पक्ष हा स्वबळावर लढेल अशी काहीशी शक्यता निर्माण होईल। त्यातच पेण विधानसभेसाठी जर रविशेठ पाटील यांना भाजपकडून तिकीट दिलं तर धैर्यशील पाटलांचं पुढील राजकीय भवितव्य काय असणार हाही प्रश्न निर्माण होणार आहे। भाजपाचे वरिष्ठ नेते हे तिकीट देताना असंख्य निकष लावतात। रविशेठ पाटलांचं वय, त्यांना भाजपानं दिलेली संधी यामुळे विधानसभा निवडणुकीत धैर्यशील पाटलांना भाजपाचे तिकीट मिळू शकते। त्यामुळे रविशेठ पाटील यांचे समर्थक नाराज होणार हे निश्चित। रविशेठ पाटलांऐवजी त्यांचे पुत्र अनिरुद्ध पाटील यांना देखील आमदारकीचे तिकीट मिळण्याची बऱ्यापैकी संधी आहे। मात्र अशावेळी तिकीट वाटपात गोंधळ झाल्यास दोघांमध्ये लढत होऊन राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आपला उमेदवार विधानसभेला देऊन आपलेच घोडे पुढे दामटवू शकतात। याचा अनुभव यापूर्वीच्या निवडणुकीत पेणकरांना आलाय। त्यामुळे पेणमधील जनता आता संभ्रमात पडली आहे। धैर्यशील पाटलांनी सांगितले किंवा रविशेठ पाटलांनी सांगितले तरीही आपलं मत सुनील तटकरेंना द्यायचं की नाही हे येथील सुज्ञ मतदार ठरवणार आहे। मात्र सुनील तटकरेंच्या उमेदवारीचा रविशेठ पाटील यांना मोठा फटका बसू शकतो हे मात्र निश्चित आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पेण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।